नमस्कार. क्विक अपडेट पश्चिम बंगाल विषयी. पश्चिम बंगालचे काय कल आहेत ते आता आपण जाणून घेणार आहोत. वाजलेले आहेत 10:30. म्हणजे आता फक्त काही वेळ उरलाय की नेमकं चित्र पश्चिम बंगालचं काय असेल हे स्पष्ट होईल. तर कल काय सांगतायत आपण बघूया. पश्चिम बंगालमध्ये 294 जागा आणि जिंकून यायचं असेल त्या पक्षाला लागणार आहेत 148 जागा, म्हणजे मॅजिक फिगर आहे 148 ची. आत्ताचे कल काय सांगतायत तर पश्चिम बंगालमध्ये 271 जागांचे कल समोर आलेले आहेत. त्यामध्ये भाजप 164 जागांवर आघाडीवर आहे आणि तृणमूल काँग्रेस 102 जागांवर आहे. म्हणजे तृणमूल काँग्रेस मागे पडलेली आहे, ममता बॅनर्जी मागे पडलेली आहेत, त्या पिछाडीवर गेलेली आहेत. त्यामुळे कदाचित या घडीला या क्षणी भाजपच पुढे. हा कल जर असाच कायम राहिला तर भाजपच सत्तेत येईल अशी शक्यता वर्तवली जाते. सगळे पोल आपल्याला हेच सांगत होते की यावेळेला पश्चिम बंगाल भाजप काबीज करेल आणि तेच आता बघायला मिळतं. मी पुन्हा एकदा सांगते, 293 पैकी 271 जागांचे निकाल कल समोर आलेले आहेत. अर्थात काही क्षणामध्ये त्याचं निकालात सुद्धा रूपांतर होईलच. काहीच जागा पुढे मागे होत असतात, पण मोठं चित्र बदलत नाही. तर आत्ता 10:30 वाजता जे कल आहेत ते कल असं सांगतायत की भाजप 166 जागांवर आघाडीवर आहे, तृणमूल काँग्रेस 101 जागेवर आहे आणि इतर पक्षांना 4 जागा मिळालेल्या आहेत. काँग्रेसला फक्त एका जागेवर यश मिळवता आलेलं आहे. सध्या काँग्रेसला एकाच जागेवर यश मिळवता आलेलं आहे. हे निकाल नाही आहेत, कल आहेत. पण निकाल आणि कल याच्यात फार अंतर नसतं. कल हे निकालामध्ये रूपांतरित व्हायला जरी 12 किंवा 1 वाजेल किंवा संध्याकाळ उजाडेल तरी सुद्धा त्यात फार तफावत नसते. 5-10 जागांची तफावत असू शकते, फरक पडू शकतो. परत एकदा पश्चिम बंगाल 293 जागा, 148 जागा जिंकायला हव्या आहेत. भाजपनं ऑलरेडी 166चा आकडा गाठलेला आहे. त्यामुळे भाजपच पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करेल अशी आत्ताची परिस्थिती आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं 166 जागा वर आघाडीवर आहे भाजप आणि 101-102 जागांवर तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेस एका जागेवर आणि इतर पक्षांना 4 जागा मिळालेल्या आहेत. या घडीची 10:30 वाजताची मोठी अपडेट. हे कल जरी असले तरी कलाचं निकालामध्ये रूपांतर व्हायला काही तास लागतील, पण त्यात फार मोठी तफावत होत नाही. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होणार आहे हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.